आज आपण झेंडू आणि विड्याच्या पानांची वेणी बनवणार आहोत. त्यासाठी हे सामग्री लागेल: झेंडूची फुलं, विड्याची पानं आणि स्पेशल ही काठी. त्याला असे 2 खिळे रवलेले असले पाहिजेत. ओके, दिसते तुम्हाला? ओके. आणि हा धागा. तर हा धागा आपण असं बांधून घ्यायचा अगोदर. असं बांधून घेतला की डबल गाठ बांधून घ्यायची. त्यानंतर हा असा एवढा धागा आहे. ओके. त्यानंतर आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा धागा इथं असं सोडून एक गाठ बांधून घ्यायची. या पद्धतीने डबल गाठ बांधायची, सिक्युअर टाईट करून घ्यायचं. ओके. त्यानंतर फुलं जागची हलू नये म्हणून हे पिवळं फुलाने आपण सुरुवात करू. असं घ्यायचं. यामधून हे फूल असं करून पहिलं विणून घ्यायचं असं. त्यानंतर ही अशी हे करून दोन्ही फुलांच्या दोन्ही धाग्यांच्या मधून अशी घट्ट गाठ बांधून घ्यायची. त्यानंतर विड्याचं पान घ्यायचं. त्याला हे फूल असं घेऊन असं टाईटली पॅक करून ह्या दोन्ही धाग्याच्या मधून हे असं करून एकदा अशी साईडने गाठ बांधून घ्यायची. खूप सोपी पद्धत आहे. असं हे असं दिसेल. एक असं झेंडूचं फूल घ्यायचं, इथे ठेवायचं आणि त्यानंतर हे असं फाकून त्याच्यामधून असं घ्यायचं. या पद्धतीने दिसलं पण पुन्हा एकदा दाखवते. हे असं फुल घ्यायचं असं या पद्धतीने. धागा घ्यायचं, तसं पकडून ठेवायचं आणि हा धागा असं घेऊन खालून गाठ मारून घ्यायची. कसं वाटतंय? मस्त वाटतंय ना? पुन्हा एकदा दाखवते. हे असं पान मुडपून घ्यायचं. हे असं दिसेल. ओके. हे झेंडूचं फूल हे असं करायचं. या पद्धतीने ह्या दोन्ही याच्यामधून हे फूल असं घ्यायचं, असं लावून घ्यायचं आणि हा धागा
असं घट्ट ओवून घ्यायचं. हीच प्रोसेस तुम्हाला रिपीट करायची आहे. तुम्हाला जितक्या लांबीची वेणी करायची आहे त्यानुसार तुम्ही करू शकता. ही पद्धत खूपच सोपी आहे वेणी बनवायची. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशा नवनवीन व्हिडिओ किंवा आर्ट अँड क्राफ्ट शिकायचं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.